मी घातलं होतं त्याला आता, त्यानेच तर काढलं. शर्ट वरती नसते घालायचं पिल्लो. म्हणूसाठी आपण नवीन घड्याळ आणलं आता म्हणून. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? बरेत ना? मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता आम्ही ड्रीम पॅलेस मॅरेज हॉल सोलापूर इथे आलेलो आहे, कारण आज आहे हळदीचा कार्यक्रम. तर हे मी सगळे रिक्षामध्ये आले आणि मी आलो होतो टू व्हीलरवरती. तर बघू शकता श्रुतिका सारंगसोबत येते. मी म्हटलं तुम्ही थांबा येते. परत सारंगी पण जॉईन झाली, कारण की आपल्या एंट्रीचं आपल्याला शूटिंग काढायचं होतं. खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. चुंबळकर आणि घम फॅमिलीचा हा प्रोग्राम आहे आणि आजचा जो प्रोग्राम आहे तो हळदीचा. हा मॅरेज हॉल बघू शकता, भव्य दिव्य असा हा ड्रीम पॅलेसचा हा मॅरेज हॉल आहे. अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, बॅकग्राऊंड केलेलं आहे. आणि तो जो बॅक साईडला ब्लॅक कलर दिसतो तो पूर्ण मोठी स्क्रीन आहे आणि टेबल खुर्च्यांचं नियोजन. खाली बेसला कार्पेट आहे, वरती लाइटिंग, त्याचबरोबर मोठा असं फॅन आहे. अशा प्रकारे डेकोरेशन केलं आणि सारंगी इथं असं खेळते मस्त. सगळं अप्रतिम असं नियोजन केलेलं आहे. आणि इथं आपण रिलेटिव्सच्या लग्नाला आलो. इथे आहे ड्रीम पॅलेसचं ऑफिस. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहे, मी आणि श्रुतिका, त्याचबरोबर सारंगी आणि आत्या, कारण की आत्यांच्या हातावरती मेहंदी काढायचं होतं. मेहंदी आहे, संगीत आहे, हळदी आहे, परत त्याच्यानंतर उद्या लग्न. इतके सारं नियोजन केलेलं आहे. तर खूप छान प्रसन्न वातावरण आहे. मुलंही खेळत आहेत आणि मी म्हटलं की चला मेहंदी काढताना थोडंसं आपण शूटिंग पण काढूया, कारण की हे एक मेमरीज आपल्यासाठी राहून जाईल कायम. ज्या ठिकाणी आपण आलो तिथे आपण मेहंदी काढली, एन्जॉयमेंट केलं. तर खूप छान आत्यांची मेहंदी खूप छान पद्धतीने काढली श्रुतिकाने. आणि त्याचबरोबर ड्रीम पॅलेसचं अजून एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करतात. मग त्या ठिकाणी फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला म्हटलं आपण मुलांसोबत करूया आपण फोटोग्राफी त्याचबरोबर व्हिडिओग्राफी. तर इथे बघू शकता सारंगी भाऊजी सगळ्यांचं फोटोज काढतायत आणि मी व्हिडिओ शूट करतोय, कारण की मला जास्त व्हिडिओ शूटचंच आवड आहे. कारण की आपण व्हिडिओ बनवतो आणि अपलोड करतो, त्याच्यामुळे ते एक मेमरी राहून जातं. फोटोही काढतो मी. फोटो आपल्या थंबनेलसाठी किंवा बॅकग्राऊंडसाठी वगैरे मी यूज करतो. ड्रीम पॅलेस यांचे 3 हॉल आहेत. मेन जो आहे तो मधला आणि उजवा आणि डावा बाजूला जे 2 हॉल आहेत त्याचे नाव लव आणि कुश असं दिलेलं आहे. तर आम्ही आता लव गार्डन हॉल जे आहे तिथे आम्ही फोटोग्राफी करतोय, व्हिडिओ शूट करतोय. आता थोडंसं फ्री टाईम होतं आणि मला संध्याकाळी परत मम्मीला हळदीच्या कार्यक्रमासाठी घ्यायला जायचं होतं. मग आपण इथं आलोच आहे तर आपण व्हिडिओग्राफी करून घेऊया. तर सारंगीला म्हटलं की चला थोडंसं आपण वॉकचे व्हिडिओ करूयात. मग सगळ्यांना सांगितलं की तुम्ही खेळा, इकडं तिकडं तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही बागडा, कारण की आत्ताची वेळ आहे, परत उद्या गर्दी असणार, वेळ भेटतो नाही भेटतो. तर चला म्हटलं. आणि इव्हनिंग टाईम म्हटलं ना खूप छान असतं आणि खूप असं प्रसन्नही वाटतं. मलाही सुट्टी होती, चला म्हटलं आपण थोडंसं मुलांसोबत खेळूया, एन्जॉयमेंट करूया. सारंगीला म्हटलं तू तुझ्या पद्धतीने पोज दे, मी तुझे व्हिडिओ शूट करतो. या ठिकाणी सारंगी बघा मस्त असं पोज देते आणि तुम्ही समोर वरती बघताय ना तो आहे सनसेट. संध्याकाळचे मला वाटतं 5:30 वाजले असतीलच. तर खूप छान असं. आणि त्याचबरोबर यांनी सगळ्या ग्राउंडवरती सडा मारलं, त्याचा जो सुगंध होता ना तो खरंच अप्रतिम होता.
तर व्हिडिओ शूट काढून झालेला आहे. सारंगी इथं उभा इथं स्माईल दे. आता हळूहळू उतर, जम्प कर. हां गुड 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 गुड. तर ही आहे संध्याकाळची वेळ, म्हणजेच हळदीचा कार्यक्रम आता ऑलमोस्ट सुरू झालेलाच असेल. थोडंसं आम्हाला यायला वेळ झाला. जे सकाळी तुम्ही पाहिलं आता लाईटिंगमध्ये बघू शकता, अतिशय सुंदर असं डेकोरेशन, लाईटिंग खूप छान. आणि बॉटम कार्पेट म्हणा, वरची लाईटिंगचे जे शेड्स म्हणा, खरंच खूप प्रसन्न वाटतं. मग आता फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी व्हायलाच पाहिजे. हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे श्रुतिकाने येलो कलरची साडी, त्याचबरोबर सारंग येलो कलरचं जॅकेट घातलेले. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर बरेचसे लोक होते आणि कसं आहे आपलं नवीन असल्यामुळे ना मी काही जास्त शूट केलं नाही, फक्त जसं जमेल तसं मी शूट केलेलं आहे. हा आहे हळदीचा कार्यक्रम, त्याचबरोबर संगीतचाही कार्यक्रम होता, म्हणजेच गाण्यांचा कार्यक्रम. रूफटॉपला जे लाईटिंग शेड टाकलेले ते खूप म्हणजे खूप छान होतं. संगीतच्या कार्यक्रमामध्ये काही गाणी होते जे मला आवडलेली आहेत, त्याचा मी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर चला आपण ते एन्जॉय करूया. हळदीचा जो कार्यक्रम होता तो ऑलमोस्ट झाला होता. मी लेट आलो, त्याच्यामुळं त्याचं शूट मला काढता नाही आलं, परंतु काही गाणी आवडलेले आहेत. तर चला आपण ते ऐकूया आणि भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो असणार आहे लग्नाचा, त्याच म्हणजे लग्नाची मिरवणूक असेल किंवा लग्नाचा अक्षता सोहळा असेल, जसं जमेल तसं मी व्हिडिओ शूट काढलेलं आहे. ते तुम्हाला नक्कीच उद्याच्या किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. आणि घम परिवारातल्या या नवपर्णित वधूवरांच्या माध्यमातून यानंतरचं गाणं खास या दोघांसाठी आम्ही घेत आहोत, ऐकूया. तर बघू शकता आता मम्मी, सारंगी सगळेजण आता जेवण करत आहेत. हळदीचा कार्यक्रम ऑलमोस्ट झाला होता, संगीताचा कार्यक्रम अजून चालूच आहे. गाणे ऐकत ऐकत आम्ही आपल्या जेवणावरती ताव मारलेला आहे. खूप म्हणजे खूप छान असं जेवण. आणि हे आपले रिलेटिव्ज आहेत, काकासाहेब, आत्या, गणेश सगळे आहेत. अशा रीतीने आजचा हळदीचा कार्यक्रम अटेंड केलेला होता. खूप छान. थोडंसं आम्हाला लेट झालं, त्यामुळे व्हिडिओ शूट नाही करू शकलो, परंतु जो संगीताचा कार्यक्रम त्याचा मी व्हिडिओ शूट केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. तर चला भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.
very